नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत दही पोहा। त्यासाठी शेगडीवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 माप तेल टाकून घ्यायचं आहे आणि मोहरी टाकलेली आहे। जिरं टाकून घ्यायचं, हिरवी मिरची टाकून घ्यायची। तेलामध्ये हिरवी मिरची टाकली की ती पटकन शिजून येते आणि नंतर कांदा टाकायचा आणि हा कांदा टाकत आहे आणि कांदा टाकल्यावर कांदा हिरवी मिरची चांगली शिजू द्यायची आणि नंतर मग हळद आणि 1 चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे। पातीचा कांदा आहे कापून घेतलेला बारीक, त्यामध्ये टाकलेला आहे आणि आता दही टाकून घ्यायचं आहे, 2 चम्मच दही। आणि हे पहा, छान अशी आपली फोडणी झालेली आहे। दह्यामुळे फोडणीमधून आपलं तेल सुटलेलं आहे आणि आता स्वच्छ धुतलेले पोहे आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचे आहे। पहा, पोहे टाकत आहे मी। छान असे पोहे आपले छान दिसत आहे पहा। आणि त्यानंतर त्यावर 1 चम्मच साखर टाकून घेतलेली आहे। दुसऱ्या कढईमध्ये शेंगदाणे आणि बॉईल केलेला आलू तळून घेतलेला आहे आणि हे रेडी झाले आपले पोहे। त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आणि पहा, आता प्लेटमध्ये सर्व करत आहे। प्लेटमध्ये तळलेला बटाटा आणि शेंगदाणे आणि थोडी वरून कोथिंबीर। पहा किती छान अशी आपली दही पोहा दिसत आहे आणि खायला खूपच छान लागते। तर तुम्ही पण करून पहा असा दही पोहा आणि एन्जॉय करा। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा। धन्यवाद।